तर मी तुम्हाला लेवल कशा मार्क करायच्या ते सांगतो. सिंपल आहे, खूप अवघड नाही. तर जास्त काही कन्फ्युजन मध्ये जाऊ नका. आता हा मंथली चार्ट लावायचा आपण. ओके, हा मंथली चार्ट लावला गोळीचा. तर मला काय करायचे माहिती का, मला प्रिव्हियस मंथचा हाय, लो, ओपन, क्लोज या सर्व गोष्टी मार्क करायच्या. तर हा आहे प्रिव्हियस मंथचा लो, याला आपण रेड कलर देऊ मंथली टाइम फ्रेमला. तर इथं टेक्स्ट मध्ये लिहितो मंथली लो आहे. ओके, पुन्हा आपल्याला काय करायचंय, प्रिव्हियस मंथली ओपन, ओपन झाला, प्रिव्हियस मंथ ओपन. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला मार्क करायचंय क्लोज, प्रिव्हियस मंथ क्लोज. आणि त्यानंतर आपल्याला प्रिव्हियस मंथ हाय घ्यायचं आहे. ठीक आहे, तर आपण ह्या प्रिव्हियस मंथच्या लेवल्स काढल्यात. ठीक आहे, खूप सिंपल आहे बघा, काय अवघड नाही. या प्रिव्हियस मंथच्या लेवल्स आता आपल्या समोर भेटले. तर आता काय करायचे आपल्याला, आता आपल्याला वीकली कॅन्डल बघायची. तर वीकली कॅन्डल कोणत्या बघायच्या आपल्याला, सर्व नाही पाहिजे. तर आपल्याला पाहिजे प्रिव्हियस कॅन्डल. तर जी कोणती प्रिव्हियस कॅन्डल असेल वीकली, तिचा ओपन, हाय, लो, क्लोज मार्क करायचा आहे. तर याला कलर आपण वेगळा देऊ. ठीक आहे, तर हा आहे आपला प्रिव्हियस ओपन आहे, प्रिव्हियस वीक ओपन, PW प्रिव्हियस वीक ओपन. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला करायचंय हाय, लो. वीक नाही बघा या कॅन्डलला जास्त, त्यामुळे जवळच्या जवळ लेवल निघतात. ओके, त्यानंतर आपल्याला काय करायचंय, प्रिव्हियस वीकली हाय, 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 प्रिव्हियस वीक हाय. त्यानंतर आपल्याला करायचंय प्रिव्हियस वीक क्लोज. प्रिव्हियस वीक क्लोज. आता या लेवल काढले आपण. ठीक आहे, आता या सगळ्या आपल्या निघल्या लेवल्स वीकली. आता आपल्याला डेली घ्यायच्यात. तर डेली साठी काय करायचं, डेली टाइम फ्रेमला जायचं. डेली टाइम फ्रेम मध्ये गेल्यानंतर आपल्याला आता या एवढ्या सर्व लेवल्स निघल्यात ना, यावर ज्यावेळेस प्राइस जाईल त्यावेळेस आपल्याला रिॲक्शन भेटेल आज. तर चालू मार्केटमध्ये हे सगळं ओळखायचे आपल्याला, की कोणत्या लेवलवर आहे, काय मार्केटचं बायस आहे. बायस म्हणजे डायरेक्शनल, की मार्केटला कुठं जायचंय, काय प्रेशर आहे, बायर आहे जास्त, सेलर जास्त आहे, हे ओळखणे. आता मी डेलीच सांगतो, हा आहे डेली लो. तर डेली प्रिव्हियस डे लो हा मार्क केला आपण. त्यानंतर आपल्याला फक्त या प्रिव्हियस कॅन्डल उपयोग येणार आहे बरं का. जे कंत आपण लेवल मार्क करतोय ना, आता हा प्रिव्हियस डेली कॅन्डल आहे, तर या डेली कॅन्डलचा आपल्याला उपयोग येणार आजच्या साठी. वीक साठी या लेवल्स येणार. तर वीक साठी डेली टाइम फ्रेमला जरी इथं आलं मार्केट तरी सुद्धा रिॲक्शन मिळणार. ओके, तर आता ही जी लेवल आहे, आता हा प्रिव्हियस डेचा ओपन आहे, हे मार्क केलं. त्यानंतर या सर्व लेवल्स बघा, हा आहे प्रिव्हियस डेचा हाय, प्रिव्हियस डे हाय. ठीक आहे, आता आपल्याला कोणती लेवल राहिली, आपल्याला राहिली ओपन, प्रिव्हियस डे ओपन इथे ओपन. ओके, आणि क्लोज घेतला का मी, सॉरी आपण इथे ओपन टाकलं, त्या जागी आपल्याला क्लोज पाहिजे. ठीक आहे, आता ही लेवल आहे आपल्या पोपटी कलरच्या जे लेवल्स आहेत या प्रिव्हियस डे च्या लो.
आहेत बरोबर, आणि या आहेत विकली, आणि ह्या रेड ज्या आहेत ह्या मंथली. तर आपल्याला ट्रेड कसा सापडणार, तर आपल्याला जायचं 15 मिनिटात. ओके, आता आपण 15 मिनिटात गेलो, तर 15 मिनिटात काय बघायचे आपल्याला, मार्केट काय रिॲक्शन देते. ओके, तर मार्केट काय रिॲक्शन करते, आपल्याला इथे हाय होता, हा हाय होता, हॅलो हा हाय, हॅलो. ओके, तर आता मार्केटने काय केले, नवीन लो बनवलं नाही. ओके, त्यानंतर नवीन हाय बनवलाय, आणि तुम्ही बघताय ते या सगळ्या या लेवल्सवरच रिॲक्शन येते. तर आता आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला कालचा दिवस आपल्याला वेगळा करावा लागणार. कालची जी तारीख आहे 28 तारीख काल होती, आज 29. ठीक आहे, 28 या ठिकाणी. हा, तर या इकडचा जो दिवस आहे हा कालचा दिवस आहे, हा जो आहे हा आजचा दिवस आहे. तर यासाठी मला आता स्कॅल्पिंग साठी काय करावं लागणार आहे, तर मला स्कॅल्पिंग साठी बघायचंय की या लेवलवर मार्केट काय रिॲक्शन देत आहे. ठीक आहे, तर आता मार्केटनं काय केलं बघा, या ठिकाणी काल जे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर भेटलं होतं तोच आपल्याला कंटिन्यू करतोय मार्केट. हा हाय, ओके, हा हाय ब्रेक झाला, तर या ठिकाणी आपल्याला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर मिळाला. ओके, तर हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर मिळाला, तर या ठिकाणी आपल्याला काय बघायचंय, आता हा पूर्ण आपला ऑर्डर फ्लो आहे. ओके, हे ऑर्डर फ्लो, त्या ऑर्डर फ्लोला काय करते मार्केट, या ठिकाणी आलं रिएक्शन दिलं, या ठिकाणी फर्स्ट पुल बॅक म्हणजे इंडुसमेंट असतं, तर काय केलं, इंडुसमेंट स्वीप केलंय. तर तुम्हाला समजा या लेवलवर प्राइस ऍक्शन नुसार एंट्री घ्यायची असेल तरी सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला इथे एसएमसी यूज करायची असली तरी यूज करू शकता. तुम्ही सप्लाय डिमांड सुद्धा या लेवलवर यूज करू शकता. तुम्हाला वाटलं तर फेअर व्हॅल्यू गॅपवर सुद्धा ट्रेड भेटतो. तर आता हे बघा, काय केले, हाय ब्रेक केलाय ना, तर आपल्याला काय भेटलं, इथं ओव्हरलॅप केला, म्हणजे पूर्णपणे कॅन्डलनं या लेवलला ब्रेक केले. तर हा एफईजी सुद्धा तुम्ही कामी आणू शकता, पण या एफईजी वर रिॲक्शन दिल्यानंतर आपल्याला लोअर टाइम फ्रेम मध्ये जाऊन आपल्याला ट्रेड शोधावा लागणार. 5 मिनिटात आलो मी. ठीक आहे, तर आता बघा, या ठिकाणी काय केले मार्केटनं, या ठिकाणी बघा वेव नुसार काय केले, ट्रेंड वर गेलाय, अप ट्रेंड झालाय. ठीक आहे, त्यानंतर एक पुल बॅक भेटला, पुन्हा या ठिकाणी आला, आणि या ठिकाणी आल्यावर डायरेक्ट सुद्धा एंट्री नाही घ्यायची आपल्याला. जर आपल्याला रिस्क घेण्याची क्षमता असली तर घेऊ शकता, पण अजून कन्फर्मेशन साठी मार्केट काय करते बघायचे. तर आपल्या या लेवलला चांगलं रिॲक्शन दिलेलं, या लेवलला रिॲक्शन दिलं, त्यानंतर आपल्याला 1 मिनिट मध्ये जायचं. 1 मिनिट मध्ये काय करते मार्केट बघायचं. ठीक आहे, आता 1 मिनिट मध्ये काय केलं मार्केट बघा, ही लिक्विडिटी घेतली आणि ही सुद्धा घेतली, दोन्ही लिक्विडिटी घेतल्या. त्यानंतर मार्केटनं काय केलं, स्ट्रक्चर शिफ्ट केलं. ओके, स्ट्रक्चर शिफ्ट केल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला काय बघायचे, कुठे ओबी आहे का. आता हा जो झोन आहे, हा झोन काय केले, बेरिश कॅन्डलला डायरेक्ट ओव्हरलॅप केलं, एफईजी तयार केलेला आहे. तर आपल्यासाठी हा एक झोन खूप महत्वाचा राहणार आहे. तर आता मी म्हणलो की या ठिकाणी मी 1 मिनिट मध्ये एंट्री घेतोय. ठीक आहे, 1 मिनिट मध्ये मी या ठिकाणी एंट्री घेतोय. आता माझा एसएल काय झाला,
जो की हा पूर्ण झोन ठेवायचा होता एस एल मला, तो कमी झाला. माझा किती 20 पिपचा एस एल ठेवायचा जास्तीत जास्त या ठिकाणी. ठीक आहे. आणि माझं टार्गेट किती असणार आहे? आता मी कोणत्या लेवलला रिएक्शन वर ट्रेड घेतले? प्रिव्हियस डे लो. ठीक आहे. तर प्रिव्हियस डे लो वर आपण एंट्री घेतलेली आहे. तर आपल्याला काय करायचे? आता हा प्रिव्हियस डे क्लोज आहे. पहिलं टार्गेट आपला हा असणार प्रिव्हियस डे क्लोज. कारण काय असतं माहिती का, ही लेवल नंतर डायरेक्ट आपल्याला ओपन एरिया असतो. ओपन एरिया नंतर आपल्याला अशा काही लेवल्स दिसते. जर ही मंथली लेवल इथे कुठे असती तर मी या ठिकाणी हा टार्गेट ठेवला असता. ठीक आहे. तर ही आहे. आता आपलं पार्शल बुक केलं आपण, तर प्रिव्हियस डे ओपन ही एक की लेवल असणार. कारण आपण प्रिव्हियस डे लो ला आहे आणि प्रिव्हियस डे ओपनची लिक्विडिटी घेणार. बरोबर. तर मी आता असा प्लॅन केला की मार्केट प्रिव्हियस डे हायला सुद्धा जाऊ शकतो. कारण काय केले मार्केटनं? प्रिव्हियस डे लो स्वीप केलाय. तर लो स्वीप केल्यानंतर आपल्याला काय काम आहे? समजा आता आपलं मार्केट, आपल्याला कळते की लो स्वीप केलाय मार्केट आणि लोच्या वरी सस्टेन होते मार्केट. तर त्याचं नेक्स्ट टार्गेट काय असतं माहिती का? की प्रिव्हियस डे कॅन्डलचा हाय, हा जो हाय या ठिकाणची लिक्विडिटी घेणं. ठीक आहे. आणि ह्या प्रिव्हियस डे ओपन आणि क्लोज ज्या लेवल्स आहेत ना, या लेवल्स रिएक्शन लेवल्स आहेत. मेन जे लेवल आहे प्रिव्हियस डे लो आणि प्रिव्हियस डे हाय. तर या ठिकाणी कसा ट्रेड घ्यायचा? तुम्ही SMC वापरू शकता, तुम्ही प्राइस ऍक्शन वापरू शकता, तुम्ही जे काही ट्रेडिंग करताय कोणतीही स्किल या लेवलवर तुम्ही यूज करा तुमची वैयक्तिक. आता कोणी सप्लाय डिमांड करतं, सप्लाय डिमांड नुसार सुद्धा ट्रेड भेटतो इथं. कोणाला वाटतं FVG करावं, त्या ठिकाणी सुद्धा भेटू शकतं ट्रेड हा. ठीक आहे. आता हे असे ऑर्डर फ्लो वगैरे या गोष्टी आहेत ना, बायस जिकडे आहेत, ज्या ठिकाणी आपल्याला वाटतं की प्राइस बुलिश होणार आहे किंवा प्राइस ऑलरेडी बुलिश आहे आणि ही रिट्रेसमेंट मुवमेंट आहे, तर रिट्रेसमेंट मुवमेंट नंतर आपल्याला पुलबॅक म्हणजे आपल्याला वापस कंटिन्युएशन ट्रेंड चालणार आहे. तर या ठिकाणी कंटिन्युएशन तुम्ही जर समजा नवीन असताल तर तुम्हाला ट्रेंडच्या बाजूने ट्रेड घेणं योग्य राहील. काउंटर ट्रेंड्स शक्यतो अवॉइड करा. ठीक आहे. आता मी सांगतो या ठिकाणी, बरं या ठिकाणी सुद्धा मी पकडू शकतो ट्रेड. या ठिकाणी आता हा झोन आहे, हा ब्रेक केला, त्यानंतर काय केलं मार्केटनं? हा झोन आहे, हा झोन सुद्धा ब्रेक केला. तर मी या ठिकाणी सुद्धा ट्रेड पकडू शकतो. का? तर मला पाहिजे लो टाइम फ्रेम मध्ये लिक्विडिटी स्वीप केली. ही लिक्विडिटी स्वीप केली, यानंतर हा हा आहे म्हणजे जो लेटेस्ट हाय तो ब्रेक केलेला आहे. त्यानंतर इथं रिट्रेसमेंट आली आणि हा ट्रेड इथपर्यंत चालला. तर हा झाला 1 मिनिट मध्ये. ठीक आहे. हा 1 मिनिट मध्ये ट्रेड झाला. या ठिकाणी झोन आहे आणि MSS कुठं झाले किंवा चेंज ऑफ कॅरेक्टर या ठिकाणी. तर हा हा जो झोन आहे हा या ठिकाणी का रिव्हर्सल शोधलं पाहिजे होतं आपण? त्याचं रिझन सांगतो. सिंपल रिझन आहे, यात काहीच अवघड नाही. एक रिझन सांगतो. आता 15 मिनिटाचा 30 मिनिटाचा चार्ट बघतोय आपण. ओके. या ठिकाणी मार्केटनं काय करतं? ही लेवल आहे, या लेवल ठिकाणी खूप वेळा मार्केट स्टेबल होतं. यानंतर ब्रेकआउट दिला, ब्रेकआउट दिलं, या ठिकाणी पुल बॅक आला, पुन्हा नंतर वरी गेलं मार्केट, त्यानंतर पुन्हा एकदा आला आणि ही जी लिक्विडिटी ही दोन्ही ह्या घेतल्या मार्केटनं या ठिकाणी आणि इथून कंटिन्युएशन करायला चाललंय मार्केट. तर आता या ठिकाणी का म्हणलोय मी? कारण हे बघा मल्टिपल हाय होते, ते ब्रेक केले ते मार्केटने. या ठिकाणी
मल्टिपल हाय या ठिकाणी ब्रेक केले. ब्रेक केल्यानंतर आपल्याला ही लेवल इम्पॉर्टंट होती. त्याच प्रकारे जर मला वन डे मध्ये बघायचं होतं की या ठिकाणी कोणती अशी लेवल आहे का जी मी उपयोग आणू शकतो, तर या ठिकाणी होती बघा डेलीचा फेअर व्हॅल्यू गॅप. हा आहे डेली फेअर व्हॅल्यू गॅप. या ठिकाणी प्राइस आली ठीक आहे. या ठिकाणी प्राइस आली आणि या ठिकाणाहून थोडंफार रिॲक्शन मिळालं आपल्याला. ओके, तर अशी काही की लेवल्स आहेत तुम्हाला शोधावे लागणार. त्या ठिकाणी आपल्याला बायस बनवावं लागणार की मार्केटचं बायस जे आहे त्यानुसार मला ट्रेड करायचं आहे, त्या डायरेक्शनला ट्रेड करायचं आहे मला. तर आता हे पहा, मी काय म्हणलं तुम्हाला, आता ही जी लेवल आहे ही रेड वाली, याला मोठं करतो. आता ही काय लेवल आहे माहिती का, ही लेवल आहे मंथलीची. तर मंथलीची लेवल आहे, त्या मंथलीच्या लेवलला रिॲक्शन बघा, या इथून रिॲक्शन आलं, या इथून रिॲक्शन आलं, या इथनं सुद्धा रिॲक्शन आलं. ओके, किती वेळा रिॲक्शन येते बघा. जी आता हा आपला 4 आवर्सचा चार्ट आहे. प्रिव्हियस जर मंथ म्हणला तर खूप मागा असणार. या ठिकाणी आपल्याला बघायचे मे 2 मे, ठीक आहे. आपल्याला बघायचे मागचा महिना, हा 1 मे. ठीक आहे. ओके, या 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 लेवल पासून इकडे प्रिव्हियस मंथ आहे. ठीक आहे, हे बघा, हा जो ही जी रेष मारली इथून प्रिव्हियस मंथ आहे, हा चालू मंथ आहे, हा चालू मंथ चालू आहे आपला. आता बघा, मी याच लेवलला दाखवतो तुम्हाला किती वेळा रिॲक्शन मिळालेत. हे बघा, प्रिव्हियस लो घेतला याने, ॲक्युरेट प्रिव्हियस लो या ठिकाणी घेतलाय. या ठिकाणी प्रिव्हियस मंथचा लो घेतला मार्केटने. आता प्रिव्हियस मंथचा लो घेतला तर मी जो हा काय क्रायटेरिया सांगितलाय तुम्हाला 5 मिनिटात, हे बघा, हा जो क्रायटेरिया हाच प्रिव्हियस मंथच्या लोला सुद्धा अप्लाय होतो. तर इथे टाइम फ्रेम आपली मोठी असेल. हे पहा, तर या ठिकाणी टाइम फ्रेम काय असणार आहे आपली, तर हा झोन आहे, हा झोन ॲक्युमुलेशन होता. ठीक आहे, त्यानंतर मार्केटने काय केलं, मॅनिपुलेट केलं आणि वन साइड रॅली दिली. ठीक आहे, डिस्ट्रीब्युशन झालं. आता डिस्ट्रीब्युशन मध्ये काय करायचं, ॲक्युमुलेशनच्या ठिकाणी आपल्याला ही लेवल ॲक्युमुलेशन लेवलची ब्रेक झाली, त्यानंतर असं कन्सिडर केलं जातं की आपल्याला MSS मिळाले. तर मी इथं फिब लावली, तर फिब मध्ये माझं जी लेवल आहे 70 ची लेवल, ही 70 लेवल वर्क केली. तर मी या ठिकाणी 70 आणि 80च्या थोडस खाली असेल, तर माझा पहिला टीपी जो आहे तो असणार 0.5. ओके, ही लेवल आहे. तर असं तुम्ही म्हणजे कसं असतं माहिती का, आपल्याला नेमकं माहित नसतं की कोणत्या लेवलवरून रिजेक्शन येणार, कोणत्या लेवलला मी ट्रेड प्लॅन करू. तर कोणत्या लेवलला आपल्याला मार्क करायचे, म्हणजे कोणत्या लेवल वरून आपल्याला रिएक्शन येणार, कोणती लेवल आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, या गोष्टी आपल्याला स्वतःला काढावं लागणार बायस. आणि तुम्ही ट्रेंड जो आहे त्या बाजूच्या लेवल जर मार्क करून ठेवल्यात ना, तर तुमची ॲक्युरसी वाढवण्यामध्ये खूप जास्त मदत करणार आहे. तर प्रिव्हियस डे जो कोणताही लेवल असतात तो हे फर्स्ट टाइम रिॲक्शन मिळतात म्हणजे मिळतात तिथून.
तर आपल्याला काय करायचं, तेच रिएक्शन पकडायचे, दुसरं काहीही करायचं नाही. आता मी म्हणलो हा मंथली चार्ट आहे, ओके, म्हणजे सॉरी मंथली लेवलवर रिएक्शन येते. ठीक आहे. तर आता मी म्हणलो की मला आता कळते सगळं की मंथली लेवलवर आले आणि या मंथली लेवलला मला कशा प्रकारे ट्रेड घ्यायचा आहे. तर सिंपल आहे, काहीच अवघड नाही बघा. फक्त आपल्याला काय करायचे, लिक्विडिटी कुठं घेतली मार्केटनं, अशी लिक्विडिटी कुठं पेंडिंग आहे की जी की आपल्याला कळालं पाहिजे की ही लिक्विडिटी घेतल्यानंतर मार्केट रिव्हर्सल होण्याचे चान्स जास्त. ओके. तर आता इथे एक ट्रेड बघा, इथे एक ट्रेड बसतो बघा. आता ही लिक्विडिटी होती या ठिकाणी. आता इथे काय ट्रेड बसला, छोटाच असना पण स्कॅल्प मिळाला आपल्याला या ठिकाणी. तुम्ही आता छोट्या टाइम फ्रेम मध्ये जातो. हा पहा, आता मी काय केलं, मंथली लेवलला एक्झॅक्ट मार्केट काय करते पाहायचे मला. ठीक आहे. मार्केटने काय केलं, या ठिकाणी लो बनवत गेलं. हा लो, हा लो, हा इन्व्हेस्टमेंट होता, हा एक लो, हा. ठीक आहे. तर आता मला मार्केटने काय केलं, हा लो हाय जो आहे हा ब्रेक केला मार्केटने या ठिकाणी. तर हा जो आहे या ठिकाणी मी काय करणार, झोन मार्क करणार. हा ब्रेक झालाय, या ठिकाणी मी पुन्हा फीब लावणार आणि फीब मला पाहिजे 70 वर. ठीक आहे. तर आता मला 70 लेवलवर मार्केट आलं नाही या ठिकाणी, म्हणून हा ट्रेड माझा मिस झाला. ठीक आहे, मिस झाला. तर त्यानंतर मी पुढचं स्ट्रक्चर कोणतं बघणार आहे, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. हा इथे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर मिळालं मला. ठीक आहे, हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर मिळालं. तर या ठिकाणी मी काय करतोय, फीब लावतोय इथून या ठिकाणी. याही ठिकाणी मला काय मिळालं, 70 पशी ट्रेड मिळाला. जर हा 70 पशी आला असता आणि इथून गेला असता तर मला हा ट्रेड मिळाला असता. 70 ते 60 हा गोल्डन झोन मी मार्क करतो. बाकी जण काय करतात, 50 ते 60 हा गोल्डन झोन मार्क करतात. मी 70 करतो कारण मला अजून छोटा एसएल पाहिजे. ठीक आहे. तर आता आहे बघा, मी काय केलं, या ठिकाणी